कार्यक्रमाचा हेतू सगळ्यांना माहिती आहे। आमचे आदरणीय दिगंबरजी सोंडले अविरत हा कार्यक्रम त्यांचा वडील वैकुंठवासी झाल्यानंतर एक गोष्ट मात्र कबूल करावी लागेल की याच मैदानात याच ग्राउंडमध्ये पहिली रामकथा माझी कोणी केली असेल तर ती सोंजेंनी केली होती। त्यावेळचा भरभरून प्रतिसाद, नंतर रामरायांचं येणं, तर श्रोतेजनो ही एक निष्ठा, ही एक श्रद्धा। नाही तर जन्म दिला, आपण मोठे झालो की मग वडिलांना विसरायचं, परंतु वडिलांचे आशीर्वाद, साधू संतांचे आशीर्वाद, लोकांचे आशीर्वाद घेऊन आणि मग आपलं जीवन जगणं। माझं छोटंसं वाक्य सांगतो तुम्हाला, पैशाने माणूस वर जातो पण पैसा वर नेत नाही, याची जाणीव कायम ठेवून अशा कार्यक्रमांना भाग पाडलं आणि लोकांना एक आदर्श घडवून दिला की हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे। पैशाने वर जातो माणूस पण पैसा वर नेत नाही, मग तो खर्चायचा कुठे? तर असं काही केल्यावर हे जेवढे श्रोते बसले आहेत, जेवढे कान आहेत, तेवढे 2 यज्ञकुंड आणि त्या यज्ञकुंडांमध्ये शब्दांची आहुती टाकून भगवंताचं गुणगान वर्णन करून त्या मातापित्यांना एक सद्गती प्राप्त होऊन त्यांचे प्रेमळ आशीर्वाद आपल्या पाठीशी ठेवणारे तुमचे दिगंबरजी सोंजे। तर श्रोतेजनो, पूर्णाहुती झाली की लगेच रामरायाचा प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येला निघायचं आहे। परंतु सोंजेंनी आग्रह केला की महाराज, तुम्ही नाशिकला जातायत तर जाता जाता 1-2 तास मला द्या, सगळं व्यवस्थित। मग विचार केला श्रोतेजनो की धुळेकरांना काय ऐकवून जायचं। एक विचार आला डोक्यामध्ये की भगवंताच्या पायाजवळ देण्यासारखं आमच्याजवळ काय आहे? फूल द्यावं तर फुलाला रंगाने सुगंध तू दिलाय। देवा तुझ्या पायाजवळ ठेवायला आमच्याजवळ पैसे म्हटलं तर धन सुद्धा प्रारब्ध तू घडलाय की प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची वाढे मान, हे तुझं देणं आहे परमेश्वरा, मग तुला आम्ही काय देऊ? मग विचार केला की आम्ही अशी एक वस्तू परमात्म्याला द्यावी जी आमच्या स्वतःच्या मालकीची आहे। आणि म्हणून मी हा अभंग निवडला येता येता गाथेमधून एक की देवाला द्यायचं तरी काय। अभंगाचा पहिल्या चरणामध्ये तुकोबा वर्णन करतात श्रोतेजनो। संत श्रेष्ठ जगद्गुरु माऊली तुकोबा भगवंताच्या पायाजवळ देण्यासारखी फक्त एकच वस्तू ती दिली म्हणजे भगवान आपला झाल्याशिवाय राहत नाही आणि ती आपल्या मालकीची आहे। अभंगाचं पहिलं चरण काय म्हणतात? स्वतःचा मालकीचं काही असेल तर फक्त मी माझं चित्त देऊ शकतो। हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानोबा म्हणतात की तुम्ही नामस्मरण करत असताना जर काही देऊ शकत असाल तर एकच गोष्ट आहे, चित्त नाही नामी तरी ते। सगळ्यात महत्वाचा विषय श्रोतेजनो, बाकी देवाला लागतं तरी काय म्हणतो आपण एक म्हणतो की भावाने देव मिळतो, भावेन देवम कलया कलत्रम, है ना? स्तुतीन राजा धनेन कांता स्नेहेन मित्रम कपटेन शत्रू। सुभाषित रत्नमालेमध्ये सगळे लाईन दिलेली आहे की परमात्मा भावेने मिळतोय। गोष्ट खरी आहे म्हणला महाराज, पण हा जो भाव आहे, हा भाव निर्माण करायचा असेल तर सर्वात आधी आमचं चित्त भगवंताच्या पायावर समर्पित झालेलं पाहिजे। बरं, देवाजवळ मागायचं तर काय? देवाच्या पायाच्या आजूबाजूला आहे तरी काय शोधलं? ज्या ज्या ठिकाणी आपण ग्रंथ उघडावा, तुम्ही कुठलाही ग्रंथ उघडा, तुम्हाला भगवंताच्या, गुरुच्या आणि संतांच्या पायाचाच महिमा मिळेल, चेहऱ्याचा महिमा मिळणार नाही।
तुकोबांना विचारलं, म्हणले का हो एखाद्या संताजवळ गेलं तर आम्हाला काय? म्हणजे मी तुम्हाला सांगतो की हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. आम्ही संतांचे पाय धरतोय. चला दुसरा अभंग सांगितला की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनिया जाय. म्हणजे पायाचा संबंध आला. मग असं काय पायाजवळ श्रोतेजनो की पायाजवळ चित्त संतांच्या पायाजवळ गेलं पाहिजे? अहो एवढंच नाही, हनुमान चालीसाची सुरुवात सुद्धा पायापासून झालेली आहे. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर. मी एवढंच बोलणार आहे फक्त पाय. की असं का? देवाचा हृदयाजवळ चित्त नाही. बरं हे सगळं जर पाहिलं तर देवाने उसनं आणलेलं आहे. मुकुट मागू मस्तकीचा परी तो आणिला इंद्राचा, कुंडल मागू श्रवणीचे परी ते आणिले कर्णाचे, मागू वैजयंती माळा शून्य दिसे वक्षस्थळा, व मागू पितांबर शेला परी तो काशेची कशियेला, तोडर मागू पायी याचा परी तो आणिला जयाचा. मग खाली पाय शिल्लक राहिले म्हणून तुकोबांनी डोकं ठेवून म्हटलं, तुका म्हणे मागू किती सुंदर लक्ष्मीचा पती. माझा भाव तुझे चरण, खाली चरण देखना है अपने. तुझे चरण त्वामोरी माझी माया, त्वामोरी माझी माया. मी तो जडलो तुझी पाया, मी तो जडलो तुझी पाया. माझा भाव तुझे चरणी, हो माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. आणि कुठेही बघा श्रोतेजनो, पायाचा महिमा अखंडित आहे. अहो भगवंताचा, संतांचा, गुरूंचा आपलं घ्या, आपलं सुद्धा. सुनबाई डिलेव्हरीला गेली आणि काही महिन्याने फोन आला, नातू झाला, नातू झाला, नातू झाला. आजोबा आजी हा हा एकत्र असतील तर. हां. आणि मग तो मुलगा गल्लीमध्ये पेढे है ना, गल्लीमध्ये पेढे. अहो पूर्वी खेड्यांमध्ये पेढे मिळत नव्हते, गुळ वाटायचे है ना. पूर्वीत अशी पद्धत होती की पाहुणा जरी आला कुठून बाहेरून, पायी येऊ बैलगाडीत घोड्या कसाही आला पाहुणा, तर जुनी पद्धत होती आधी त्याला गुळ पाणी द्यायचं. आधी गुळ पाणी द्या, गुळ पाण्याने थकवा जाईल, आधी गुळ पाणी द्या. आता नाही देत पाहुण्यांना गुळ. कोणाला गुळाची चव नसते. नाही मन काही चुकलं नाही. येणाऱ्या पाहुण्याला काय गुळाची चव, याला साखरना चहा देणं पडत. आताही मला 1 वाजेला तोच मिळेल पाहुणा गेल्यावर. पण हा 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 श्रोतेजनो एक लक्ष द्या की त्या गल्लीमध्ये सगळं वाटून झालं, मग गल्लीतले लोक आनंदाने यायचे. नाही तात्या, मग नातू आहे ना, मग भजनीचे बोलावसोत. 5व्या दिवशी काय केली जायची? सटवी पूजन. या सटवी पूजनसाठी नातू हजर राहत नव्हता, पण नातूच्या गावाला तिथे माहेरी, त्या मुलीच्या माहेरी जाऊन एका कागदावर त्या नातूच्या पायाला कुंकू लावून त्याचे पाय उमटवून आणि मग सटवी केली जायची. हा आहे पायाचा महिमा. आपल्याही जीवनामध्ये बघा, तारुण्यामध्ये बघा तुम्ही पायाचा काय महिमा आहे. पूर्वी सुनबाई मुलगी जर पाहायला गेले तर हे जुने म्हातारे तिला पाय धुवायला सांगायचे, पाय ओला करायचा आणि सारवलेल्या घरावर, आणि मग 2 म्हाताऱ्या ह्या घे आया खोल उमटना, आणि पाय जर पुरा उमटना
आपले सपाट कर दिली. मला म्हणे महाराज ती सपटी आहे, ती सपटीवरीने सपाट वाहतून पोऱ्यानी चपटी बंद करतो ती सपटीवरीने वाहता इथून पोऱ्यानी चपटी बंद कर, तो सत्यानाश कराय. बाल वयामध्ये पाय, तरुण वयामध्ये पाय, आणि बघा मेल्यानंतर नीट बघा, सगळा भाग सुतळीच्या दोरीने बांधला जातो, पाय फक्त चांदीच्या तारने बांधले जातात. आणि प्रत्येक जण येतो चेहऱ्याचं दर्शन घेतल्यापेक्षा पायांची पूजा करतो, पाणी टाकतो. अरे आरती करणारा सुद्धा पायाजवळ उभा राहतो, तिरडी उचलणारा, मडकं घेणारा पाया. काय महिमा आहे पायांचा श्रोतेजनो. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत चरण आपले इतके महत्वाचे आहेत नाहीत तरी. आता भगवंताचा पाय आहे, मग या पायाजवळ काय असलं पाहिजे तर चित्त असलं पाहिजे. प्रश्न असा उभा राहतो, महाराज चित्त काही वस्तू नाही है ना, काढून देऊ, दिल तरी वस्तू आहे, देता यस. मैं निकला गडिले के रस्ते में एक मोड़ आया आणि उत दिल छोड़ आया, तू जगना कशा कसं काय दिल देऊन येता है ना. मी फक्त डॉक्टरली ती राहिलो, कोणी लिहिलं नाही अजून म्हणा. एक लक्ष द्या श्रोतेजनो, आज मला एवढा मुद्दा फक्त स्पष्ट करायचा आहे की भगवंताच्या चरणावर चित्त असलं पाहिजे. तुकोबांनी सांगितलंय. म्हणले महाराज ठीक आहे, मग त्याच्याने काय होईल. भेटी अखंडित, भगवंताची भेट तुमची अखंडित. ज्याच्यावर तुमचं चित्त आहे ना त्याची भेट अखंडित. भेटी लागे जीवा लागलेसी आस, ही जी भेटीची आस आहे तुम्हाला चित्त समर्पित करायचं आहे. मग करायचं काय, चित्त द्यायचं याचा अर्थ काय. ऐका, 5 गोष्टी करणं म्हणजे भगवंताच्या पायावर चित्त देणं. सगळ्यात पहिली गोष्ट, शब्द नीट लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे माझे शब्द सारख्या अक्षरावर असतात. पहिला शब्द लक्षात ठेवा, भगवंताच्या पायाला निशंक वृत्तीने कोणत्याही प्रकारची श्रद्धा न ढासळता स्वीकार केलं पाहिजे. पहिला शब्द आहे उसको स्वीकार लेना. देवाचे चरण. पंढरपूरला जाणारा माणूस 24 तास 48 तास जरी लाईनीत गोपाळपूर पासून उभा राहिला तरी 1 सेकंद जरी पायावर डोकं पडलं आणि बाहेर निघतो तरी सुद्धा हा 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 काय फ्रेश वाटतो. ते पोलीस राहू बी देत नाही ना. मी आता मागे दर्शनाला गेलो तर लेडीज पोलीस उभी होती, महिला. मला बरं वाटलं. एवढा मोठा महाराज फेटा बांधेल, आई लेडीज पोलीस देखील नीट डरी जाय आपल्या हात लावा नाही. डोकं ठेकत नाही तिथला मग दिल म्हणून बोचकांड धरली दिना का चाली माझी. मी बाहेर येत नाही. तिला एक प्रश्न विचारा म्हणतात, ताई बाऊल बी अशीच करत का तू. 1 सेकंदाचं दर्शन, जास्त नाही. 1 सेकंदाचं दर्शन, पण माणसाला समाधान का तर पंढरीनाथाचे पाय आपण स्वीकारले आहेत. कोणी मुखदर्शनाने, कोणी कळस दर्शनाने, कोणी नुसत्या पंढरपूरच्या स्मरणाने स्वतःला धन्य म्हणतो. श्रोतेजनो की माझा पांडुरंग आहे. तुझ चरणी घाली मिठी, तुझ चरणी घाली मिठी. या 5 शब्दांमध्ये मी एक एक उदाहरण देणार आहे की कोणी कोणी भगवंताच्या चरणाजवळ अशा प्रकारे चित्त नेलंय. पहिला शब्द लक्षात ठेवा, स्वीकार. देवाच्या चरणांना स्वीकारलंय, याच्याशिवाय दुसरं कोणी नाही प्रभू. आणि याचं पहिलं उदाहरण आहे भरत. भरत म्हणतो की तुमच्या चरणांची सेवा तुम्ही नाहीत प्रभू आता, पण कमीत कमी मला पादुका द्या. आणि मला भरताने रामचंद्रांच्या पादुका घेतल्या आहेत, नवे नवे त्या चरणांना स्वीकारलाय. तुम्ही नाहीत.
चपलांमध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावामध्ये आता माहिती झालंय की माझे पांढरी चप्पल असतात. एखाद्याकडे मी जातो ना तर लोक विचारत नाही महाराज कुठे गेले, दरवाजामा जर चपला देखायल्या महाराज आठे का लगेच येऊन जातात. रामाने भरताला पादुका देताना विचारलं की भरत का म्हणून घेऊन चाललास पादुका? प्रभू, पाण्यात टाकल्यानंतर पादुका तरतात, ज्या स्वतः तरतात त्या मलाही तारून नेतील. सोन्याचं सिंहासन पाण्यात टाकलं तर ते बिघडून जाईल, म्हणून अयोध्येच्या सिंहासनापेक्षा तुमच्या पादुकांचा स्वीकार केला तर निदान मी आयुष्यात तरून जाईल. म्हणून भरत म्हणाला की पायापाशी चित्त हे माझं कायम राहण्यासाठी मी तुमच्या पादुकांना स्वीकार करतोय. पहिला शब्द आहे स्वीकार. एक ऐका श्रोतेजनो की भरताने स्वीकार केलाय. स्वीकाराशिवाय चित्त जात नाही, आधी स्वीकार. हे जे कॉलेजचे मुलं मुली जे प्रेमाला सुरुवात करतात ना, याचा पहिला शब्द सुद्धा इथूनच आहे की स्वीकार, है ना. बऱ्याच दिवस दोघं एकमेकांना पाहतात, मग याची हिंमत होत नाही. काय बी येडाचे नाही करत. हां, भूगोलला पेपरले गणित नाही वय मांग. मग ती म्हणे काल ते भूगोल नाही, तू गणित का बरं नाही म्हणे. 3 दिवसानंतर गणिताचं आहे, माझा भूगोलाचा झाला आहे, तुला गणित ना अभ्यास करणार आहे. हो येडा, तू वही चुकाय घ्या ना. मग ते संभाषण. पण कुठपर्यंत प्रेम हे होत नाही श्रोतेजनो, जोपर्यंत दोघं एकमेकांना स्वीकारत नाही. आणि एकदा का दोघांचं लक्षात आलं, है ना, वही द्यायला मुलगी गेली, तुला गणिताची वही पाहिजे ना, घे. मग तो आशाले साशा. मग रात्री मेसेज करत जेवण झाले का. मग मुलगी सांगते हो हो आलं त्याला बरं वाटतं. पोरने आता एकदा आड देव तूतून बापनं खावाडस का. मग तो पण पहिला शब्द लक्षात ठेवा, जर नश्वर देहाच्या भोगासाठी केलेलं प्रेम सुद्धा स्वीकार मधून आहे, तर शाश्वत भगवंताच्या अखंडित प्रेमाला सुद्धा स्वीकारलं गेलं पाहिजे. हा तुकोबांचा अभंग म्हणतोय की माझं चित्त तुझ्या पायी येण्यासाठी आधी मी तुला स्वीकारलंय. पडो न राहीन तया ठाया आन तुझी पंढरी राया. सद्गुरूच्या पायानं तुलसीदासांनी जेव्हा रामायणाची सुरुवात केली ना, तर गुरूंची पहिली वंदना केली आहे. बंदव गुरुपद पदुम परागा सुरुची सुबास सरस अनुरागा. गाई काय म्हणाले तुलसीदास, आधी पायांना नमस्कार केला, मग रामायणाची सुरुवात झाली. की बंदव बालकांडाची पहिली चौपाई आहे, बंदव गुरुपद बंदव गुरुपद